अतिशय सुंदर एक्सपिरियन्स म्हणजे हिंदी भाषिक लोकांबरोबर केलेला मी हा मला वाटतं तसा पहिलाच सिनेमा आहे माझा. आणि क्रिस्टल फिल्मचे सुरेशजी भगत जे आहेत त्यांच्याबरोबर एक नवीन परिचय, एक नवीन व्यक्ती, एक नवीन वातावरण, ज्यांनी हिंदी सिनेमा ऑलरेडी केलेले आहेत प्रोड्यूस्ड. आणि मला वाटतं सलमान खानला इंट्रोड्यूस केलं होतं बीवी होतो ऐसी. तर अशा लोकांबरोबर काम करण्याचा योग मला आला. योग हा त्या लोकांनी आणला, म्हणजे माझा त्यांचा काही परिचय नसताना त्यांनी मला शोधलं आणि या भूमिकेसाठी निवडलं. एक पेलवानी पार्श्वभूमी असलेला त्या गोष्टीचा नायक, जो सिनेमातला नायक आहे खरं तर, त्या गोष्टीचा नायक आहे. आणि प्रचंड मैदानं गाजवलेली आहेत आणि आता पेलवानकी सोडलेली आहे. मुलगा आहे, फॉरेनला शिकतो आहे, बायको नाही आहे त्या व्यक्तीला. आणि मुलगा परदेशातून आता गावाकडे आलेला आहे. आणि हा माणूस गावावर प्रेम करणार आहे, गावातल्या लोकांवर प्रेम करणार आहे, आपल्या मातीवर प्रेम आहे. आणि मुबलक संपत्ती आहे, पैसा आहे, घरदार आहे, शेतीवाडी आहे भरपूर, असं आहे. आणि मुलांनी सगळं ते पुढे पाहावं अशी इच्छा मनाशी घेऊन आता त्याला गावात स्थिर व्हायचं आहे आणि मुलांनी पण स्थिर व्हावं अशी इच्छा आहे. तर अशा वेळेला परदेशातून आलेला मुलगा थोडंसं त्याच्या मनाविरुद्ध घडतं आहे बापाच्या, पण तरी पण तो स्वतःच्या सगळ्या इच्छांवर दगड ठेवतो आणि मुलाच्या आवडीचं जे काय ते करायला लागतो. पण घटना अशा आहे की घडत जातात की बऱ्याचशा गोष्टी त्याच्या इच्छेविरुद्धच होत जात आहेत. आणि तो म्हणतो की मी मुलाकडे एका वेगळ्या अँगलनी पाहिलेलं आहे. मी मुलासाठी आईसारखा पण जगलेलो आहे. तर मुलांनी त्याची किंमत करावी. एक वडिलांच्या हृदयात जो एक दुःख असतं साचलेलं, ते कुठेतरी दूर व्हावं. त्यांनी माणसासारखं वागावं. म्हणजे चांगला माणूस त्याला बनवायचा प्रयत्न वडिलांचा आहे. आणि अशा वेळेला गोष्टीच्या शेवटाला तो मुलगा त्यांच्या मनाप्रमाणे वागतो का, किंवा त्या माणसाच्या मनाप्रमाणे होतं का, हा यातला संघर्ष या सिनेमामध्ये, बेदर्दी या सिनेमामध्ये त्यांनी मांडलेला आहे. आणि खूप चांगली गोष्ट आहे त्याला, जी सिनेमाला लागते असं मी म्हणतो. आणि सिनेमा करण्याची एक आंतरिक उर्मी लागते, जी या मंडळींकडे आहे. क्रिस्टल फिल्मच्या सुरेश भगत, त्यांचा मुलगा साहिल, आणि त्याची जी काही टीम होती. साहिल हा तसा कॅनडात स्थित आहे, त्यामुळे मराठी अजिबात येत नाही. मोडकं तोडकं हिंदी, पण इंग्रजीवर प्रचंड प्रभुत्व. पण मला वाटतं भाषेचा काही मुद्दा आमच्यामध्ये आलाच नाही कधी. त्याचं कारण असं की त्याला सिनेमा नेमका काय होतो त्यांनी त्याच्या मराठी मित्रांकडून समजून घेतला होता, त्याच्या वडिलांकडून समजून घेतला होता. त्यांची स्वतःची ती गोष्ट होती आणि ती समजून घेतल्यानंतर सिनेमा करणं त्याला अवघड गेलं नाही. तो टेक्निकली स्वतः खूप स्ट्रॉंग आहे, त्यामुळे ती सगळ्या गोष्टींची गिमिक त्यांनी त्या सिनेमामध्ये केलेली आहेत, जी प्रभावी ठरतील. आणि मुळात गोष्ट चांगली असली की मला असं वाटतं सिनेमा चांगला उभा राहतो. तसा बेदर्दी उभा राहिलेला आहे, जो आता 30 तारखेला जवळजवळ 200 सिनेमागृहात प्रदर्शित होतो आहे. म्हणजे इतकी मोठी उडीसुद्धा या सगळ्या मंडळींनी घेतलेली आहे. सिनेमाचा एक दांडगा अनुभव आहे या लोकांकडे, आणि मला वाटतं तोच या सिनेमाच्या यशाला कारणीभूत ठरेल. आणि बाकीच्या गोष्टी तर त्यांनी सिनेमा करत असताना पुढे आणलेल्या आहेत, तर त्या त्यांना लाभदायी ठरतील असं मला वाटतं.